नमस्कार श्रोते हो. मुलगी माहेरी आली की परत जाताना तिला काय देऊ आणि काय नाही असं आईला होऊन जाते. सुरुवात किचन पासून सुरू होते. मुलगी म्हणते, आई ह्या दळण्याच्या 2 चाळण्या कशासाठी ग? तुला लागतात का? घेऊन जा बेटा. मला लागत नाही. तो ड्रावर ओढ मागे मोठाली ताटं आहेत, घेऊन जा. हे साखरपत्तीचे नवीन चमचे आले आहेत, हे डबे आले आहेत, हे घेऊन जा. आणि हे इडली पात्र आहे, हे पण घेऊन जा, अशी आई म्हणते मुलीला. तर मुलगी म्हणते, नको आई, माझ्याकडे हे सगळं आहे. आंब्याचे, लिंबाचे लोणचे, जवस, खोबरा, शेंगदाणे चटणी, तर सगळं सामान जे असतं छोट्या छोट्या बरणीमध्ये आई अगोदरच भरून ठेवते. आणि ज्यावेळेस लेखेला वाटी लावायचं असतं ते लेखेला वाटी लावायच्या टायमाला देते. घरचे गहू आहेत, तांदूळ आहेत, त्यानंतर पापड असते तिने तयार केले, ती थैलीमध्ये टाकते आणि लेकीच्या गाडीमध्ये टाकत असते. तेवढ्यामध्ये तिथे नात येते आणि म्हणते, ए आजी, अगं समोर अलमारीमध्ये छान छान खेळभांडे आहेत, मी घेऊ? आजी म्हणते, घे ग, तुझ्या आईची लहानपणीची आहेत, ती घेऊन जा तुला खेळायला. नात आनंदाने उड्या मारत घेऊन जाते. मग ती अलमारीकडे जाते. त्यातील आईची मोरपंखी पैठणी मुलगी अंगावर लावून आरशात स्वतःला निरखून पुन्हा कपाटात ठेवते. तिला पैठणीपेक्षा मोरपंखी पैठणीतील आईच जास्त आवडते. मग पैठणीच्या गप्पा सुरू होतात. मुलगी म्हणते, आई, मला तुझी ती लाल ओढणी देती का? तुझी आठवण आली की ती ओढणी पांघरून घेईल. मुलीचे व आईचे डोळ्यामध्ये पाणी तरळते. कारच्या डिग्गीमध्ये 3-4 खोके टाकले जातात. मुलगी जाणार म्हणून घरी तयार केलेल्या चकल्या, डेगाचे लाडू, शेवया, कुरड्या, पापड्या त्या खोक्यात भरभरून ठेवल्या जातात. शेतातला वांदुळा पण दिला जातो. आई गरीब असो की श्रीमंत, सुशिक्षित असो की अशिक्षित, शहरी असो की ग्रामीण, मध्यमवयीन असो की वृद्ध, पिढ्यान पिढ्या हे माहेरचं वाण निरंतर दिलं जातं. निघताना कुंकू लावल्यावर मुलगी आई वडिलांच्या पाया पडते. नातीला पाया पडण्यास सांगते. आजी नातीचे हाती चॉकलेट देऊन नातीचा पापा घेते. मुलगी आईला म्हणते, तुझे पाय दुखतात, गरम पाण्यात पाय ठेवून शेक घेत जा, तब्येतीची काळजी घे. मुलगी म्हणते आईला, जास्त धावपळ करू नको. आणि वडिलांना पण म्हणते, पप्पा, थंडीत बाहेर जाऊ नका, आजारी पडाल, ही वॉर्निंग पण देते. पप्पाकडे कितीही श्वेटर असले तरी मुलीने दिलेले श्वेटर त्यांचे आवडते असते. हे माझ्या मुलीने दिले हो, तो अभिमानाने सांगत असतो. आई मुलीला सांगते, तू पण काळजी घे. इकडे डोळ्यात पाणी, तिकडे डोळ्यात पाणी. जावई बापू काळजी घ्या. कार सासरच्या दिशेने रवाना होते. कार नजरेआड होईपर्यंत हात हलवले जातात. मुलगी वळून वळून मागे पाहते. मुलगी सासरी गेल्यावर व्यापात गुंतली जाते. परंतु सुट्टीत एक दिवस माहेरवरून आणलेले सामान पाहत बसते. बॅगमध्ये पेपरमध्ये गुंडाळलेले एक पुडके दिसते. उत्सुकतेने ती उघडून पाहते. आत आईची तीच मोरपंखी पैठणी आईने गुपचूप तिच्या नकळत ठेवलेली असते. लेकीला पैठणी आवडली हे आईने मनोमन ओळखले असते. लेकीच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळतात. आईची ओढणी छातीशी धरून ती तुडुंब भरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते. तिला आठवते ते आई आणि माहेर. तमाम आई व मुलींना समर्पित. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.